कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह। आपुल्या हिताचे न होती सायास, गृहदारा आस धनवित्त। अवचित निदान लागले से हाती, भोगावी विपत्ती गर्भवास। यावे जावे पुढे ऐसेची कारण, भोगावे पतन नरकवास। तुका म्हणे घरी आठव या देही, नाही तरी काही बरे नभे। आपुल्या हिताचे न होती सायास, गृहदारा आस धनवित्त। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। रामकृष्ण। आज या ठिकाणी कैलासवासी नारायण मंगल टेंभे यांच्या उत्तर कार्य प्रित्यर्थ या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आज त्यांच्या उत्तर कार्य प्रित्यर्थ या ठिकाणी जे पण आपण काही कार्य करत असतो त्या कार्यामध्ये आपण 3 प्रकारचं दान करत असतो। एक म्हणजेच ज्ञानदान, पिंडदान आणि अन्नदान। अशा प्रकारे आपण 3 प्रकारचं दान करत असतो। आणि त्या 3 पैकी एक म्हणजेच ज्ञानदान। अर्थात त्यांच्या या उत्तर कार्य प्रित्यर्थ आज आपल्या सर्वांकडून देवाचं नामस्मरण घडावं, संतांचं चरित्र आपल्याला श्रवण व्हावं आणि ज्ञानदान प्राप्त व्हावं, या उद्देशाने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या ठिकाणी या प्रवचन सेवेसाठी जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग आपण या प्रवचन सेवेसाठी घेतलेला आहे। या अभंगामध्ये सांगत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह। आपुल्या हिताचे न होती सायास, गृह दारा आस धनवित्त। अवचिता निदान लागले से हाती, भोगावी विपत्ती गर्भवास। यावे जावे पुढे ऐसेची कारण, भोगावे पतन नरकवास। तुका म्हणे धरी आठवया देही, नाही तरी काही बरे नभे। आपुल्या हिताचे न होती सायास, गृह दारा आस धनवित्त। माणसाची निर्मिती ही कशासाठी केलेली आहे?
मनुष्य देह देवाच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेला आहे. या नरदेहामध्ये आल्यानंतर माणसाने काय करावं? काय आपलं आहे, काय परक आहे, काय सत्य आहे, काय असत्य आहे, आणि काय केलं तर या देहाचा आपला उद्धार होणार आहे, या आयुष्याचा आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे, अशा प्रकारची ओळख प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला करून दिलेली आहे. माणसाचा जन्म झालेला आहे. जन्माच्या वेळीच प्रत्येकाची मृत्यूची तारीख सुद्धा ठरलेली असते. म्हणजे जाणं हे प्रत्येकाला आहेच आहे. या इहलोकामध्ये यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नासतंय, या उक्तीप्रमाणे जे दिसे ते नासे आणि जे नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. जे दिसतंय त्याला नाश आहे. या इहलोकामध्ये सजीव म्हणून कार्य करत असताना काळांतराने का नाही होईना, पण प्रत्येक गोष्टीला नाश आहे, हे तेवढंच सत्य आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण या देहामध्ये कार्य करत असताना, आपण या जीवनामध्ये कार्य करत असताना, आपण या आपल्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना सगळ्या गोष्टींची आपण आठवण ठेवतो. सगळ्या गोष्टीचं स्मरण माणसाला असतंय. प्रत्येक गोष्टीचं स्मरण असतंय. मी लहानपणी काय केलं पाहिजे, मी तारुण्यावस्थेमध्ये काय केलं पाहिजे, मी संसार प्रपंचाला सुरुवात केल्यानंतर काय केलं पाहिजे, माझी शेतीवाडी मी कशा प्रकारे केली पाहिजे, माझा संसार मी कशा प्रकारे केला पाहिजे, सगळ्या गोष्टीचं स्मरण माणसाला असतंय. माझ्या मुलाबालांचा सांभाळ मी कशा प्रकारे केला पाहिजे, त्यांचं संगोपन कशा प्रकारे केलं पाहिजे, त्यांना पुढे सुखशांती समाधान प्राप्त होईल, त्यांना आनंदात राहता येईल, त्यासाठी मी काय व्यवस्था केली पाहिजे, काय नियोजन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं स्मरण माणसाला असतं. या सगळ्या गोष्टीची आठवण माणसाला असते. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जी आठवण माणसाने ठेवायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जे स्मरण माणसाला हवं आहे, तेच नेमकं मनुष्य विसरून जातोय. आणि म्हणून प्रत्येक कार्य करताना मात्र तो भ्रमात करत असतो. संसार करत असताना माणसाने स्मरणात ठेवलं पाहिजे, अरे मला जायचंय. दिवस माहिती नाहीये, जन्माचा दिवस माहिती आहे, जन्मतारीख माहिती आहे, मृत्यूचा दिवस माहित नाहीये, कधी येईल सांगू शकत नाही, आपल्या हातात नाहीये, म्हणून तर आपण लिहितो. ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही, ते आपल्या हातात दिलेलं नाहीये. कुठल्या राजाच्या हातात नाहीये, प्रधानमंत्र्याच्या हातात नाहीये, मुख्यमंत्र्याच्या हातात नाहीये, कोणाच्या हातात नाहीये. ते सूत्र त्या देवाने आपल्या हातात ठेवलेलं आहे. जायचंय निश्चित आहे. मग जायचं आहे हे जर निश्चित आहे, तर प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्य करत असताना माणसाने स्मरणात ठेवलं पाहिजे की हा एक दिवसही माझा येणार आहे, जाणार आहे, जायचं आहे. मग जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जो आयुष्य आहे, जे जीवन आहे, त्या जीवनामध्ये कार्य कशा प्रकारे केलं पाहिजे, काय कार्य केलं पाहिजे, ते कार्य आपल्या हातात आहे. ती कर्म आपल्या हातात आहेत. ते आयुष्य आपल्या हातात आहे. कशा प्रकारे घालवावं, कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे कार्य करावं, ते आपल्या हातात आहे. आणि म्हणूनच या मनुष्य देहाची जी निर्मिती भगवंताने केलेली आहे, ती केवळ तेवढ्यासाठीच केलेली आहे. बहुत जन्माचा सेवट जेणे चुके अटाटी, बहुत जन्माच्या सेवटी जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह करी भेटी भगवंताची. म्हणजे मुख्य कार्य काय, याचा मुख्य उद्देश काय आहे? भगवंताची भेटी करवून देण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी या नरदेहाची प्राप्ती आपल्याला झालेली आहे. हा नरदेह आपल्याला दिलेला आहे. अन्यथा या सृष्टीमध्ये वावरण्यासाठी 83,99,999 एवढी काय कमी होत्या का हो?
या सृष्टीमध्ये वावरण्यासाठी, या ब्रह्मांडामध्ये कार्य करण्यासाठी 83,99,999 योनी काही कमी होत्या का, कमी पडल्या असता का, कमी झाल्या असत्या का? पण तरीही सुद्धा सगळ्याचा अभ्यास करून आणि 84,00,000वी योनी म्हणजेच नरदेहाची स्थापना केली, नरदेहाची निर्मिती केली. काय उद्देशाने केली? आपलं हित कळावं. त्या 83,99,999 योनीतून मुक्त व्हावा, मोकळा व्हावा, आणि त्या उद्देशाने या नरदेहाची निर्मिती केलेली आहे, या नरदेहाची स्थापना केलेली आहे. इतर प्राण्यापक्ष्यांचा जर पण अभ्यास केला तर त्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे. नरदेह वेगळा आहे. तसं पाहायला गेलं तर हरिपाठामध्ये मौलींनी मांडलेला आहे 7, 5, 3 दशकांचा मेळा. पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, मन आणि बुद्धी 7, 5 कर्मेंद्रिय, 3 रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, त्रिगुण. 7, 5, 3 दशकांचा मेळा. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय अशा प्रकारे हा मेळ आहे. पण त्याच्याही पलीकडे संतांनी मांडलेला आहे की बाबा रे, हा नरदेह म्हणजे 84 तत्वांचा गोळा आहे, कर्दम आहे. 84 तत्वांचा हा काय आहे? एकत्र निर्माण केलेला कर्दम आहे. सांगायला 84 तत्व आहेत, पण सगळी एकावर एक अवलंबून आहेत. नुसता ज्ञानेंद्रियांचा विचार केला तरी डोळे नसतील, दृष्टी नसेल, तर त्यावेळेला त्या माणसाला जाणवतं की मला काहीतरी कमी आहे. ऐकायला येत नसेल तर त्यावेळी सुद्धा त्याला जाणवते मला काहीतरी कमी आहे. नुसता ज्ञानेंद्रियांचा विचार केला तरी पण तिथे कमतरता जाणवते. पंचप्राण कार्य करतात. या ठिकाणी प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, सर्वांगी समान कार्य, सर्वांगी व्यान कार्य करते, नाभी समान कार्य करते, गुदी अपान करते, मुखी नाशिकी प्राण करते आणि कंठी उदान. अशा प्रकारे 5 कार्य करते, 5 पंचप्राण कार्य करतात. त्या ठिकाणी ते कार्य करत असताना पहिले तपासलं जातंय ते प्राणवायू तपासला जातोय. राम गेली याची खुणा, गेला का हनुमान? माणूस आहे की गेलं हे पाहण्यासाठी पहिले नाकावर सूत पकडलं जातंय. हल्ला तर समजाचा हनुमान आहे म्हणजे प्राणवायू आहे. प्राणवायू आहे म्हणजे आत्मा आहे. सर्वांगी व्यान कार्य करते, नाडी तपासली जाते. त्या ठिकाणी तो कार्य कसा करत असतो? माणूस जरी गेला आपण म्हणतोय, तो अंतरात्मा गेला आपण म्हणतोय, तरी गेल्यानंतरही काही काळ एक प्रकारचा वायू त्या ठिकाणी रोधला जातोय, थांबविला जातोय काही काळापर्यंत. म्हणून आपण बोलतोय खूप वेळ होत चालला, आता काढायला हरकत नाही. कारण त्यांना माहिती आहे एकदा वेळ निघून गेली त्या वायूची, आणि त्या वायूने जर आपल्या जागा सोडली तर मग मात्र या ठिकाणी आपल्याला अत्तरचा वापर करावा लागेल. म्हणजे गेल्यानंतरही काही काळ तो वायू त्या ठिकाणी थांबविला जातो. अशा प्रकारे या देहाची निर्मिती करत असताना पंचभूतात्मक देह आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश 5ही भूत एकदा अंतरात्मा आहे तोपर्यंत कार्य करत असतात. त्या देवाची साथ आहे, त्या देवाचं सामर्थ्य आहे, त्या देवाचं बळ आहे, तोपर्यंत ती 5ही भूत कार्य करत असतात. एकदा एक बाजूला केला ना, तेवढा एक ज्याचं सामर्थ्य आहे, जो अंतरात्मा म्हणून कार्य करतोय, तो देव बाजूला झाला ना की 5ही भूतांना किंमत शून्य. मग आपण म्हणतो अमका अमका गेला. अरे जो नाव घेऊन आतापर्यंत उभा होता तो आपल्या समोर आहे. आपण नावाने कोणाला ओळखत होतो आतापर्यंत? फोटो बघितला तरी आपण सांगायचो अरे हा अमक्याचा फोटो आहे, हा आमच्या मामांचा फोटो आहे, हे आमचे नारायण मामा. फोटो नुसता बघितला तर लगेच सांगायचो हे आमचे मामा. अरे मग ज्याचा फोटो आहे ते तर पडलेले आहेत, ते तर समोर आहेत, गेले कोण? नाम धारण करून होतं कोण?
आणि हेच मनुष्य विसरलेला आहे. हेच मनुष्य आयुष्यामध्ये विसरत असतो की नेमकं हे नामधारण जे कार्य करतोय किंवा नामधारण करून जे कार्य करतोय तो कोण आहे, त्याचा शोधबोध माणसाला झाला पाहिजे. या ठिकाणी अंतःकरण पंचक कार्य करत असते. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण विचार केला पाहिजे अंतःकरणाचा. आपण म्हणतोय की माणसाची कर्म ही त्याच्या नावावर अवलंबून असतात किंवा त्याच्या राशीवर अवलंबून असतात. पण या ठिकाणी संत ओळख करून देतात की बाबा रे, ज्या वेळेला श्रीराम प्रभू कार्याला आले त्यावेळेला रावण पण होता. राम आणि रावण नावं तर जवळजवळ मिळती जुळती, रास एकच असेल बहुतेक. कंस आणि कृष्ण. आता सुद्धा एका राशीची अनेक माणसं आहेत ना, पण कर्म मात्र वेगळी आहेत, कार्य मात्र वेगळं आहे. एक ठिकाणी सद्बुद्धी आहे. सद्बुद्धी म्हणजे शूर्पणखा ज्या वेळेला श्रीराम प्रभूंच्या पुढ्यात आली आणि ती आल्यानंतर ज्या वासनेने आलेली, ज्या हेतूने आलेली, त्या हेतूप्रमाणे श्रीराम प्रभूंच्या पुढ्यात उभी राहिली. श्रीराम प्रभू म्हटल्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम, एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी. एक पत्नी, एक बाणी, एक वचनी. आणि म्हणूनच श्रीराम प्रभू तिच्याकडे बघितल्यानंतर श्रीराम प्रभूंनी म्हटलं, सांगितलं, शूर्पणखे, अगं तू सुंदर असशील, तू खूप सुंदर असशील, मला त्याच्याशी गरज नाही. तू तुझ्या पतीसाठी खूप सुंदर असशील, माझ्यासाठी विश्वात जर कोणी सुंदर असेल ना तर माझी जानकी, माझी सीता. हे सूत्र आहे आयुष्याचं. आणि ह्या सूत्राची ओळख गाथेमध्ये तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी करून दिलेलं आहे. साधने तरी हेची आता, जो कोणी साधेल, परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. नेमकं रावणाचं काय झालं मात्र? रावणाने काय केलं त्याचाही उल्लेख भावार्थ रामायणामध्ये केलेला आहे. पंचवटी सन्मुख जाता मीच पावितो संयुज्यता परी, सकळ कोळ उद्धारणार्था सीता चोरुणी आणली. इकडे प्रेमाचं प्रतीक आहे, जिव्हाळ्याचं प्रतीक आहे, आनंदाचं प्रतीक आहे म्हणजे श्रीकृष्ण भगवान. त्यांच्या नुसता चरित्र्याचा जरी अभ्यास केला ना, नुसता चरित्र्याचा अभ्यास केला तरी माणसाच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होतंय. प्रेम कोणावर करावं, कसं करावं, कशा प्रकारे प्रेम माणसाचं असावं, हे ज्ञान माणसाला आत्मसात होतंय. त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला, त्यांच्या चारित्र्याचा अभ्यास केला तर माणसाचं जीवन परिपूर्ण होतंय. परिपूर्ण होतंय माणसाचं जीवन. आणि त्याच्याच बाजूला काम केलं, कार्य केलं कंसाने. म्हणून हे सगळं जे आधारित आहे ना, ते कशावर आधारित आहे याची ओळख जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणात करून दिलेली आहे. बुद्धीचा पालट धरा रे काही. बुद्धी आणि सद्बुद्धी, आहे की नाही? बरं, कापसापासून काय धागा निर्माण केला, धाग्यापासून माणसाने कापड निर्माण केली, ही माणसाने लावलेली बुद्धी आहे ना, बरोबर आहे की नाही? हे कापड जे निर्माण केलेलं आहे माणसानेच केलेलं आहे, ही बुद्धी कोणाची आहे? माणसाची आहे. आता ते विणलेलं कापड ठिकठिकाणी फाडून मग ते परिधान करणं, याला बुद्धी म्हणावा, सद्बुद्धी म्हणावा का कुबुद्धी म्हणावा? आणि वरून सांगायचं फॅशन आहे. माणसाचीच बुद्धी आहे नाही, पण चांगली बुद्धी लावली, त्याने कापड तयार केलं, पण आता काय झालं, फॅशन म्हणून त्याने डोफ्यावर फाडले, कोणी अजून कुठे फाडलं, अजून कोणी कुठे फाडलं,
आणि वरून काय म्हणायचं, फॅशन आहे. मग ही दुर्बुद्धी म्हणायची की सद्बुद्धी म्हणायची? बरी फॅशन कुठे पाहायला मिळते? आमचे गरीब लोक तेच कपडे घेतात, त्यांना टाके घालतात आणि ते टाके घालून आणि मग परिधान करतात. आता ही बुद्धी सद्बुद्धी का कुबुद्धी? म्हणजे सर्वस्वी जर विचार केला तर मनुष्य पैशाने श्रीमंत झाला आहे की ना, संपत्तीने श्रीमंत झाला, पण विचाराने मात्र दरिद्रीच राहिला. काही ठिकाणी आर्थिक परिस्थितीमध्ये माणसाकडे श्रीमंतता दिसते, ते बळ त्या ठिकाणी पाहायला मिळते, पण विचाराने मात्र त्या ठिकाणी अतिशय घाणेरडी अवस्था पाहायला मिळते. त्याला कारण म्हणजेच आपल्याकडे निर्माण झालेली बुद्धी. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह. आता बुद्धी हा विषय अंतःकरण पंचकातला तिसरा आहे. पहिले अंतःकरण आहे, अंतःकरण, मग नंतर मन, मग नंतर बुद्धी, मग चित्त आणि अहंकार. कुठलाही विषय जरी झाला तरी तो आधी येतो कुठे? आपल्या अंतःकरणामध्ये. बरोबर आहे की नाही? अंतःकरणामध्ये येतो. आणि महाराज जे अंतःकरणामध्ये येत आहे तेच आपल्या बुद्धीकडे कार्य करत आहे, तेच आपल्या मनाकडे येत आहे. मनाकडे कार्य करायला लागल्यानंतर मनाकडे त्याचा निश्चय पूर्ण झाला की बुद्धीकडे येते, बुद्धीकडे पक्का निश्चय झाला की मग चित्त आणि मग अहंकार कार्य करायला लागतो. म्हणून वरून कितीही गाठी असल्या ना त्यांचं ऑपरेशन होत आहे, पण आतल्या गाठीचं ऑपरेशन होत नाही आणि ती लवकर दिसत पण नाही. आणि आपण म्हणतो सर्वात घातक माणसं जर असतील ना तर आतल्या गाठीची आहे की नाही. अहो, वरचे कुबड काढायला श्रीकृष्ण भगवान आहेत ना. वरचे जे काही कुबड येतात ना, आहे की नाही, 8 ठिकाणी वाकलेली अवस्था होती. वरचे कुबड जे काय आहेत ते काढायला भगवान आहेत, देव आहेत, परब्रह्म आहेत. आतले कुबड नकोत, आहे की नाही. आणि म्हणून या ठिकाणी संतांनी प्रथम जो विचार केलेला आहे तो अंतःकरणाचा. ओटीवर कुठलाही पदार्थ येऊ द्या, हो, ओटीवर कुठलाही पदार्थ असू द्या, पहिले तो शिजतोय कुठे? स्वयंपाक रूममध्ये, किचनमध्ये. आणि जे किचनमध्ये शिजतंय ना, जे स्वयंपाक रूममध्ये शिजतंय ना, तेच ओटीवर येत आहे. अंतःकरणात जे आपल्या शिजत असतंय तेच ओटीवर येत असतंय, है की नाही. परा, पच्छंती, मध्यमा आणि मग वैखरी. नाभिस्थानी परावाचा, नाभिस्थानी उन्मेष वृत्ती तो तिची परा जाणी जे श्रुती, ध्वनिरूप हृदयी कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोली जे त्याला, अक्षर होता उच्चाराला वैखरी बोलीचे. परेचं स्थान आहे नाभिस्थानी, नाभिस्थानी परा आहे, हृदयस्थानी पच्छंती आहे, कंठस्थानी मध्यमा आहे आणि वैखरीमध्ये जी आहे ती वैखरी, तोंडामध्ये आहे ती वैखरी, शब्दाने जी प्रगट होते ती वैखरी. म्हणून प्रथम परेकडे लक्ष असू द्या, प्रथम विचार परेचा केला पाहिजे, अंतःकरणाचा केला पाहिजे. ज्या ठिकाणी समान वायू कार्य करतो पंच प्राणापैकी, आणि ज्या वेळेला आपल्याला तोंडाने खाता येत नव्हतं, तोंडाने पाणी पिता येत नव्हतं, आहे की नाही, कुठल्याही प्रकारे इतर वेगळ्या इंद्रियांकडून कार्य करता येत नव्हतं, त्यावेळी आईच्या गर्भामध्ये सगळ्या प्रकारचं द्रव्य आपल्याला पुरवलं कुठून? नाल म्हणतात त्याला, नाभिस्थानी. या नाभिस्थानी ती परावाचा आहे, या नाभिस्थानी तो अंतःकरण आहे, या नाभिस्थानी प्राण पंचकांपैकी समान वायू कार्य करतो. त्या नाभिस्थानीचा विचार संतांनी या ठिकाणी मांडलेला आहे की ज्याचं अंतःकरण स्वच्छ आहे, ज्याच्या परेमध्ये चांगल्या प्रकारचे विचार आहेत, परमार्थ आहे, भक्ती आहे, त्याच्या मध्यमामध्ये परमार्थ दिसेल, त्याच्या हृदयस्थानी पच्छंतीमध्ये परमार्थ दिसेल, आणि वैखरीवर जो येईल
तो परमार्थाचाच विषय येणार आहे. म्हणून अंतःकरण मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया तरी येत पिकावर. म्हणून इंद्रिय जी आहेत ना ती मनाधीन आहेत. गती जी आहे ती कर्माधीन आहे आणि ती कर्म मनाधीन आहेत. अर्थात मनाकडे ज्या प्रकारचे विचार येतात त्याप्रमाणे इंद्रिय कार्य करतात. इंद्रियांकडून कर्म घडली जातात आणि त्या कर्मावर गती अवलंबून असते. ज्या प्रकारची कर्म असतील त्या प्रकारची गती, ज्या प्रकारचे विचार असतील त्या प्रकारचे पाप या पुण्य. पापाचे फळते दुःख, पुण्याचे फळते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. दोन्हीपैकी एक काही ना काही भोगायचं येतंच, पाप किंवा पुण्य. दोन्हीपैकी ज्या प्रकारची आपली कर्म असतील त्या प्रकारे जे काय असेल ते वाट्याला येणारच. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या तीन तापांपैकी, त्रिविध ताप याला म्हटलं जातं, या तीन तापांपैकी एक ताप प्रत्येकाला कुठला ना कुठला असतोच असतो. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. भौगोलिक परिस्थितीने निर्माण होणारे ताप, प्रारब्धायोगाने निर्माण होणारे ताप आणि कर्मसंचिताने निर्माण होणारे ताप, अशा प्रकारचे ताप प्रत्येकाला कुठला ना कुठला, कोणता ना कोणता असतो. पण त्या तापातून मुक्त होण्यासाठी पर्याय आहे. त्या तापाचं निवारण करण्यासाठी पर्याय आहे. आणि तो पर्याय म्हटल्यानंतर संतांनी सर्वांसाठी एक पर्याय सर्व संतांनी सांगितलेला आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारही साधियेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मग पुण्याची गणना कोण करी. चारही मुक्ती साधियेल्या तेणे, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, चारही मुक्ती साधियेल्या. पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अहो, आयुष्यामध्ये आपण सगळ्यासाठी सगळं करत असतो. संसारासाठी बरंच काही करत असतो, आपल्या मुलांबालांसाठी बरंच काही करत असतो, आपल्या प्रपंचासाठी बरंच काही करत असतो. करू नये का? संसार करावा ना. संतांनी कुठे सांगितलंय संसार टाका म्हणून? अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना तिन्ही लोक. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संसार केला की नाही? त्या ठिकाणी अशा प्रकारे संसार त्यांनी केला, परमार्थ अशा प्रकारे केला, देवाचं स्तवन, देवाचं भजन अशा प्रकारे केलं की त्यांच्या, अर्थातच आई साहेबांच्या, त्यांच्या पत्नीच्या पायामध्ये रुतलेला काटा काढायला स्वतः भगवंताला यावं लागलं. म्हणजे ज्या देवाची आपण भेट घ्यायला पाहतोय, ज्या देवाची आपण ओळख घ्यायला पाहतोय, ज्या देवाचं आपल्याला दर्शन व्हावं अशी एक ओढ आपल्या मनामध्ये आहे, त्या देवाने प्रत्यक्ष येऊन आणि तो पाय हातात घेऊन आणि त्या पायातला काटा काढावा, काय अधिकार असेल तो? नाथ महाराजांनी सुद्धा संसार केला ना. असंच एकदा कीर्तन करता करता कीर्तनामध्ये नाथ महाराजांनी सांगितलं, याची देही याची डोळा पाहेण मी मुक्तीचा सोहळा. याची देही याची डोळा पाहेण मी मुक्तीचा सोहळा. आणि मग त्या ठिकाणी ऐकणारा एक होताच, अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला, अनेक ग्रंथ वाचलेला, पण तो नव्हता वाचला. ग्रंथ वाचावेत संत म्हणतात, पण ग्रंथ वाचता वाचता आपल्यालाही वाचता आलं पाहिजे, आपल्याला स्वतःला वाचता आलं पाहिजे. ज्याला स्वतःला वाचता नाही आलं ना, त्याने कितीही ग्रंथ जरी वाचले तरी प्राप्ती शून्य. आणि अशा प्रकारे अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला तो माणूस तडकन उठला, म्हणे, महाराज हे असं कसं काय तुम्ही म्हणता, याची देही आणि याची डोळा पाहेण मी मुक्तीचा सोहळा? अहो म्हणे, आम्ही आतापर्यंत असं ऐकलेलं आहे की मेल्यानंतर मुक्ती आहे, याच देहाने आणि याच डोळ्याने मुक्तीचा सोहळा कसा पाहता येईल?
महाराज म्हणाले, हो ना, पाहता येतोय, याच देहाने आणि याच डोळ्याने मुक्तीचा सोहळा पाहता येतोय, फक्त तो पाहता आला पाहिजे. म्हणजे माझा विश्वास नाही आहे. आणि संतांचं जे आहे ना ते बोलणं प्रत्यक्ष प्रत्ययाचं असते, प्रचितीचं असते, आत्मसाक्षात्काराचं असतंय. असं इकडून उचलायचं आणि तिकडं फेकायचं असं बोलणं संतांचं नसतंय. त्यामुळे नाथ महाराज बोलले, हो हे शक्य आहे आणि आताच याच देहाने याच डोळ्याने. म्हणे दाखवा, मला पाहायचं आहे. म्हणे पाहायचं आहे? हो म्हणे, मला पाहायचं आहे, त्याची अनुभूती घ्यायची, मला त्याची प्रचिती घ्यायची आहे. चल म्हणे माझ्या घरी. आणि मग नाथ महाराजांनी त्या माणसाला आपल्या घरी घेऊन गेले, त्या गृहस्थाला. आता आपल्याला माहिती आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, आहे की नाही? आपल्या घरात किती श्रीमंती आहे, आपल्या घरात किती अन्नाची कोठारं भरलेली आहेत, याला महत्व नाही आहे. आपल्या घरातील माणसांना किती माणुसकी आहे ना, याला महत्व आहे. नाहीतर काहींच्या घरामध्ये कोठारं भरलेली असतात, पण पाहुणा येऊन अर्धा तास झाला, साधं पाणी सुद्धा विचारलं जात नाही. हे संतांचं घर होतं, तिथे कसलीच कमतरता नव्हती. प्रेमाची नाही, जिव्हाळ्याची नाही आणि आनंदाची नाही, समाधानकारक त्या ठिकाणी वातावरण होतं. आणि प्रवेश केल्याबरोबर नमस्कार केला त्या मातेने. त्या ठिकाणी पाणी देण्यात आलं. अतिथी देवो भव अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. माझ्या घरी कोणी माणूस आलेला नाही, त्या माणसाच्या रूपाने देवच आलेला आहे. आणि मग उठबस केली त्यांची. तेवढ्यात नाथ महाराजांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला. म्हणे ऐकलंस का? म्हणे बोला, काय? आपल्या अंगण्यामध्ये जी रेती आहे की नाही, त्यातली 2 घमेली रेती आपल्या चुलीच्या मागे भाणसावर नेऊन टाक. आता ज्या ठिकाणी प्रत्यक्ष देवाचं कार्य असतंय, संतांकडे जी जाणीव असते ती जाणीव निर्माण झालेली असते, त्या ठिकाणी प्रत्युत्तर नसतो किंवा विचारलं जात नसतंय. आज्ञाप्रमाण 2 घमेली रेती भरली, भाणसावर नेऊन टाकली. तेवढ्यात त्या गृहस्थाला वाटलं की भाणसावर रेती टाकून आणि मुक्ती कशी काय पाहायला मिळेल. पण नाथ महाराजांनी सांगितलं, एक काम कर, आपला वर जो तुपाचा डबा आहे ना, त्यातलं तूप त्या रेतीवर टाक. आता ह्या गृहस्थाला वाटलं की तूप आणि रेती मिक्स केली की मग मुक्ती दिसेल. तिने न विचारता आज्ञाप्रमाण जे सांगितलं त्याप्रमाणे ती क्रिया केली. तूप काढलं, त्या रेतीत टाकलं आणि म्हणे आता मिक्स कर. हा गृहस्थ अगदी आतुरतेने पाहायला लागला, आता मिक्स करता करता मुक्ती दिसेल. आणि ती मिक्स करत बसली ती. तेवढ्यात नाथ महाराजांनी त्या गृहस्थाकडे बघितलं आणि सांगितलं, तुला मुक्ती काय ते कळलं? म्हणे मुक्ती कळायचं लांबच गेलं, पण मी कोणाकडे आलोय हेच मला कळत नाही. त्याचा बोलण्याचा उद्देश काय? मी कोणाकडे आलो हेच मला कळत नाही. मुक्ती तर दिसतच नाही, पण शहाण्याकडे आलोय की हेच कळत नाही. कारण तुम्ही काय केलं, 2 घमेली रेती न्यायला सांगितली, त्याच्यात तूप टाकायला सांगितलं, ते एकत्र मिक्स करायला सांगितलं आणि मला तर याच्यातलं काही कळत नाही. तुम्हाला नसल सांगायचं मुक्ती काय ते, याच देहाने याच डोळ्याने नसल दाखवायची मुक्ती, तर तुम्ही सांगा का मी चुकलो म्हणून. पण हे काय नाही तेच सांगताय, हे काय नाही तेच दाखवताय. त्यावेळेला नाथ महाराजांनी सांगितलं, आता अजून तुला काही कळलं नाही ना? म्हणे नाही. मग आता मी तुझ्या बरोबर तुझ्या घरी येतोय, जशी इथे मी क्रिया केली ना तशी तू तुझ्या घरी क्रिया करायची. म्हणे महाराज आता 50% मुक्ती कळली. अजून गेला पण नाही घरी. त्याला माहिती आहे माझ्या घरी गेल्यानंतर ही प्रक्रिया जर केली तर काय होणार आहे, असं जर केलं मी माझ्या घरी तर काय होणार आहे.
हे त्याला कळलं. आणि महाराज ज्या वेळेला बोलले की मी तुझ्या बरोबर येतोय, तुझ्या घरी गेल्यानंतर जी प्रक्रिया मी माझ्या घरी केली ती तुझ्या घरी करायची आहे. आता म्हणे 50% मुक्ती मला कळली. नाहीतरी पण अजून 50% कळायला पाहिजे ना बाबा, चलच आता घरी तुझ्या, है की नाही. आणि मग गेल्यानंतर लांबूनच बघितलं त्या बाईने, आणला कोणतरी जोडीला. एक तर मोहिनीचा स्वयंपाक केलाय, दोघांना पुरल एवढा, त्यात तिसरा कोणतरी आला, है की नाही. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर याला माहिती, आपण जर अगदी मावाळ आवाज जर दिला, अगदी कोमळ आवाज जर दिला तर काम काही होणार नाही. मग जर आग्र उग्र रूप जर धारण केलं तर कदाचित ऐकलं तर ऐकलं, ऐक ना. अकराळ विक्राळ रूप धारण करून जर ऐकलं तर ऐकलं, म्हणून गेल्याबरोबर अगदी तापला, अगदी असा संतप्त झाल्यासारखा अगदी त्याने ते दाखवलं. आणि तेवढ्यात आवाज दिला, ए ऐकलंस का? म्हणे काय? आपल्या बाजूला जी रेती पडलेली आहे ना, 2 घमेली रेती आपल्या भाणसावर नेऊन टाक. तिला वाटलं मेस्त्री आणलाय का काय बरोबर, आता बहुतेक भाणस पक्का करायचं असेल. आवडीने नेऊन टाकली, पण पुढचा आवाज दिला, तूप टाक. तेवढ्यात ती बाहेर आली डायरेक्ट, अगदी आवाज दिला सगळ्यांना. अहो म्हणे आमचे वेडे झाले, हे तूप आणि रेती मिक्स करायला सांगितले त्यांनी, असं तसं हे ते. मग तेवढ्यात महाराजांनी सांगितलं, आता कळलं तुला मुक्तीचं स्वरूप काय असतंय ते, याच देहाने याच डोळ्याने मुक्ती कशाला म्हणतात ते कळलं? हो म्हणे कळलं. आपल्याला कळलं? आपल्याला मुक्ती काय ती कळली? संसार संतांनाही केला, आपणही करायचं आहे. फरक काय आहे? नाही कळलं. काय झालं माहिती आहे का? एका साधू पुरुषाकडे एक सद्गृहस्थ गेला, आणि ते साधू पुरुष काय करत होते? बाहेर उन्हामध्ये बसलेले होते. ऊन होता, अंगणामध्ये उन्हामध्ये बसलेले होते, आणि त्यांचा तो सदरा अंगातला ते शिवत होते. तो गृहस्थ गेल्यानंतर त्यांना असं ऐकून होता की हे साधू पुरुष आहेत, हे आपल्याला मार्गदर्शन करतील, चांगलं काहीतरी सांगतील, म्हणून तो त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या जवळ बसल्यानंतर त्याने सांगायला सुरुवात केली. म्हणे महाराज, संसारात माझं मन रमत नाही, संसार मला नकोसा वाटतोय, कंटाळवाणं झालंय, रोजची भांडणं, काय करावं काही कळत नाही, जगावं की मरावं तेही कळत नाही. त्या साधू पुरुषांनी फक्त ऐकून घेतलं, पण त्याच्यावर प्रतिक्रिया काही दिली नाही. प्रतिक्रिया काहीच नाही, फक्त ऐकून घेतलं. त्या माणसाची बडबड चालू आहे. म्हणे मला संसार नकोसा वाटतोय हो, काय करावं काही कळत नाही, रोजची भांडणं चालू आहेत, जगावं की मरावं. तेवढ्यात त्या साधू पुरुषांनी त्याच्या बाईला आवाज दिला. अगं म्हणे ऐकलंस का? बत्ती पेटवून आण, मला इथे काही दिसत नाही. अंगण्यात बसलेले आहेत, वरून ऊन आहे, आणि त्या उन्हाच्या सूर्यप्रकाशामध्ये सूर्याच्या किरणांमध्ये ते बसलेले आहेत. आवाज काय दिला? बत्ती पेटवून आण, मला इथे काही दिसत नाही. आतून आवाज नाही आला फुटले की काय? नाही. आवाज दिल्याबरोबर लगेच बत्ती पेटविली, आणली, ठेवली, आतमध्ये निघून गेली. तेवढ्यात हा विचार करतोय की सूर्याचा प्रकाश आहे, सूर्यकिरण पडलेली आहेत, उन्हामध्ये बसलेला आहे हा माणूस, इथे बत्तीचा उपयोग काय? पण तरी सुद्धा त्याचं राणगाणं जे काय, त्याचं जे काय गारणं आहे ते त्यांनी चालूच ठेवलं. बोलायलाच लागला तो. अहो म्हणे महाराज, माझं तर ऐका तुम्ही, मी काय सांगतोय, मला संसारामध्ये नकोसं वाटतंय, जगावं की मरावं काही कळत नाही, रोजची भांडणं चालू आहेत आमची, काय करावं काही कळत नाही, याच्यावर काहीतरी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. म्हणे चल घरात बस, चल. घरात गेले. घरात गेल्यानंतर यांनी आवाज दिला त्यांच्या बाईला, साधू पुरुषांनी. म्हणे अगं ऐकलंस का? 2 कप चहा ठेव. आता कधी कधी काय असतंय माहिती आहे का, काही महिलांना म्हणजे ना, आपल्या घरी पाहुणा आला ना की त्यांना खूप आनंद असतो. त्यांना असं वाटतं पाहुणा नाही, देव आहे. आणि आनंदाच्या भरामध्ये, आहे की नाही, आनंदाच्या भरामध्ये आता काय झालं, कधी बघितलेलं नाही तिने ती हे काय म्हणतात वॉशिंग मशीन, आणि अचानकच आणली तिला वॉशिंग मशीन. अर्थात वापरायची कशी काय ते माहिती नाही आहे, पण एवढी आनंदी झाली की तिला काय करू ना काय ठेवू असं वाटलं. कपड्यांच्या बरोबर धोपाटणं पण टाकला तिने त्याच्यात. आता हा आलेला आहे घरी आपल्या, तिला एवढा आनंद झाला त्या साधू पुरुषाच्या पत्नीला की काय करू नी काय ठेवू. यांनी तर सांगितलंय चहाच कर, पण चहा टाकू काय, किती रुचकर होईल, ते चांगलं होईल. आणि आनंदाच्या भरामध्ये नेमकं
साखर टाकायचीच विसरली ती बाई. चहा पावडर डबल टाकली, एकदा टाकलेली परत टाकली आणि तसा नेऊन दिला चहा तो. आता त्याने त्या साधू पुरुषांनी एकदा तोंडाला लावलं ना, गटा 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 अगदी काय, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. मग त्याच्यात मीठ कमी आहे का जास्त आहे का आळणी आहे का तिखट आहे काय नाही, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. देवाने आहुती लावली आहे, त्या आहुतीमध्ये यज्ञ लावलेला आहे, त्या यज्ञामध्ये मला आहुती म्हणून टाकायची आहे. जी आवश्यकता आहे 2 घास एकदा 2-4 घास त्या आहुती म्हणून टाकलं, कार्य पूर्ण झालं. जे तोंडाला लावलं ते पूर्ण कप भरतो पिऊन घेतलं त्याने त्या साधू पुरुषाने. पण मात्र त्या गृहस्थाने काय केलं, तोंडाला लावल्याबरोबर बघितलं साखरच नाही, चहा पावडर डबल झाल्या, तर काय करायचं. तो त्या गृहस्थाकडे त्या साधू पुरुषांकडे बघतो आणि घोट मारतोय, साधू पुरुषांकडे बघतो आणि घोट मारतोय. आता तरी ओरडतो की मग तरी ओरडतोय, पण काय नाही ओरडायचं लांब गेला, पण साधारणतः तशी प्रतिक्रिया पण नाही हो चेहऱ्यावर. आणि मग त्या गृहस्थाने परत त्या साधू पुरुषांना सांगायला सुरुवात केली, म्हणे चला येतो मी आता, मी आलो होतो वेगळ्याच ह्याच्यामध्ये आशेमध्ये, पण माझी निराशा झाली. म्हणे का, अहो म्हणे मला काहीतरी तुमच्याकडून मार्गदर्शन मिळेल या उद्देशाने आलो होतो, मला संसारात मन रमत नाही, रोजची भांडणं चालू आहेत. मग त्यावेळी त्या साधू पुरुषाने सांगितलं, तुला काही शिकायला मिळालं का, काही समजलं का तुला. म्हणे याच्यातून काय समजणार आहे. अरे म्हणे ज्या वेळेला मी बाहेर उन्हामध्ये बसलेलो असताना बत्ती मागितली त्यावेळेला ती बोलली असती, तुमचे गाललेल्या जागा भरा तुम्ही, बोलली असती ना. पण आवाज न देता आज्ञाप्रमाण बत्ती सांगितले, मला माहिती नाही कशासाठी सांगितले, नेऊन देणं माझं कर्तव्य आहे. तिने मला ऍडजस्ट करून घेतलं म्हणून चहाच्या वेळेला मी तिला ऍडजस्ट करून घेतलं. अशी ऍडजस्टमेंट जर असली ना संसारामध्ये, समजूतदारपणा जर असेल ना, तर भांडणच होणार नाही. उलट त्या संसारामध्ये गोडी निर्माण होईल, एवढी गोडी निर्माण होईल, एवढी गोडी निर्माण होईल की कामाला गेलेल्या माणसाला असं वाटेल माझं काम संपतंय कधी आणि मी माझ्या घरी जातोय कधी. अन्यथा कामाला गेलेल्या माणसाला असं वाटतंय की इकडेच टाइमपास करावं, भरपूर रात्र झाली की मग घरी जावं, 2 घास मारावे, झोपावे, परत पहाटे उठावं आणि कामाला जावं. अशी अवस्थाच काही घरामध्ये पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी संत सांगतात की याला सगळ्याला कारणीभूत काय आहे, बुद्धीचा पालट धरा रे काही. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिवीण माणूस काचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. बुद्धी देणं हे कार्य कोणाचं आहे, देवाचं आहे. देवाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, पण त्या बुद्धीला सद्बुद्धी जर करायची असेल तर त्यासाठी संत संग पाहिजे, संतांचा संग पाहिजे. संतांच्या वाङ्मयाचा आपण काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आता कळलं, याची देही याची डोळा पाहेण मी मुक्तीचा सोहळा. पाहता येतोय आहे की नाही. आपल्या घरात देव्हारा आहे का. सहज जर कोणी विचारलं, अरे आपल्या घरात देव्हारा आहे का, उत्तर आलं पाहिजे, माझ्या घरात देव्हारा नाहीये, ज्या घरात देव्हारा आहे त्या घरात मी राहतोय. बरोबर आहे की नाही. ज्या घरात देव्हारा आहे ना त्या घरात मी राहतोय, कारण उद्या मी जाणार आहे पण देव्हारा राहणार आहे. मी जाणार आहे, देव्हारा राहणार आहे, म्हणून ज्या घरात देव्हारा आहे ना त्या घरात मी राहतोय. आणि हे पाहिजे. संसारासाठी आपल्याला जे पाहिजे ते आपण आणतो, प्रपंचासाठी आपल्याला जे पाहिजे ते आपण आणतो, आहे की नाही. आणि विशेष करून हे सगळं करत असताना माणूस जास्त विचार कसला करतो माहिती आहे का, संसार आपला करतोय, पण त्या संसार आपला करत असताना जास्त विचार कोणाचा करतोय, पाहुण्यांचा, आहे की नाही. सहज त्या पोराच्या हाताला नवीन टॉवेल लागला, काढला, त्याने बघितलं अंग पुसायला टॉवेल नव्हता, नवीन काढला, हा ओरडला, अरे समजत नाही का तुला. म्हणजे काय झालं, टॉवेलच आहे ना. हो म्हणे टॉवेलच आहे, पण आपल्यासाठी नाही, पाहुण्यांसाठी ठेवलाय तो, आहे की नाही.
आता तिलाही वाटलं की चला दिवाळी आहे, दिवाळीच्या सणानिमित्त आपण यांना चहा देतोय, जरा चांगल्या कपामध्ये देऊ. चांगले तिने कपाटातले कप काढले, ते बॉक्समधले कुठे ठेवलेले, त्याला चहा दिला. तर याने निमूटपणे पिऊन घ्यावं ना. तो चहा बाजूला केला. म्हणे तुला हे कप काढायला सांगितले कोणी? म्हणे का? आपल्यासाठी नाही, पाहुण्यांसाठी आहेत ते. म्हणजे माणूस जास्त जगतोय कोणासाठी? संसार करतोय कोणासाठी? अरे आयुष्याचा आनंद आपणच घ्यायचा आहे, जीवनाचा आनंद आपणच घ्यायचा आहे. तसं आपल्या गोष्टींचा आनंद आपण नाही घ्यायचा तर मग घ्यायचं कोणी? आणि मग पुढे घेऊ पुढे घेऊ पुढे घेऊ असा करता करता सगळ्या गोष्टी जागेवर राहतात आणि माणसाची मात्र जीवनयात्रा संपूर्ण जाते. नेमका खायची वेळ येते, आनंदाने राहायची वेळ येते. तो आनंद, तो समाधान प्राप्त करून घेईपर्यंत पार अगदी तो वृद्ध होऊन जातो. आणि नेमका आनंद घ्यायची वेळ, तो समाधानाचा उपभोग घ्यायची वेळ, आणि त्याचं जीवन संपतंय, त्याचं आयुष्य संपतंय. म्हणून संसारात त्रास हा प्रत्येकाला आहे. प्रपंच करत असताना त्या ठिकाणी जे ताप आहेत ते येणारच आहेत. पण त्यासाठी जी नवीन ऊर्जा माणसाच्या पिंडामध्ये निर्माण होते ना, ती संतांच्या वाङ्मयातून होत असते. संतांच्या विचारातून नवीन ऊर्जा निर्माण होत असते. सापाची आणि मुंगुसाची झुंज होते बघा. सापाची आणि मुंगुसाची झुंज झाली की साप काय करतोय? त्याला दंश करतोय. मुंगसाला तो काय करतोय? दंश करतोय. पण मुंगसाच्याकडे अशी काही वनस्पती असते एका विशिष्ट ठिकाणच्या एखाद्या विशिष्ट ठिकाणी, की ती वनस्पती हुंगल्यानंतर त्या सापाचं चढलेलं जे विष असतंय ना त्या मुंगसाला, ते सगळं उतरलं जातंय. परत येऊन त्या सापाशी झुंजतोय तो. परत तो साप दंश करतोय. परत जाऊन ती वनस्पती हुंगतोय. वनस्पती हुंगल्यानंतर परत तो मुंगूस जसाच्या तसा येऊन त्याच्याशी सामर्थ्याने, तेवढ्याच बळाने तो काय करतोय? झुंज खेळतोय. शेवटी साप मरतोय आणि मुंगूस जिंकतोय. संसार हा साप आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला दंश करणारच आहे. त्याचं विष चढतंयच, आहे की नाही? मुलाबालांमध्ये राहायचं आहे, घरामध्ये राहायचं आहे, सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आहेत, म्हणजे थोडंफार ते विष चढतंयच ना. पण वनस्पती दिले ना संतांनी, सकाळ संध्याकाळ ही हुंगली पाहिजे. आणि एकदा काय ते वाचन केलं, एकदा काय ते देवाचं नामस्मरण केलं की नव्याने जोश निर्माण होतो, नव्याने सामर्थ्य निर्माण होतंय, नव्याने बळ निर्माण होतंय माणसाकडे. आणि परत एक जगण्याची आशा त्या ठिकाणी निर्माण होत असते. म्हणून खरा परमार्थ करणारा माणूस कधीच आत्महत्या करत नाही. जीवनाला जो कंटाळ येतो ना, आयुष्याला जो कंटाळ येतो ना, संसाराला जो कंटाळ येतो, ज्याच्याकडे वनस्पतीच नाही हुंगायला, तो करणार काय? आहे की नाही? ते चढलेलं विष उतरविण्यासाठी जे साधन आहे संतांनी दिलेले, ते साधनच जर नसेल तर तो करणार काय? त्याचाही बिचाराचा नाईलाज होतो ना. आणि म्हणूनच अखंड मांडलेला आपुलिया स्वहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, मग माझी या दैवा पार नाही. कसं मांडले बघा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. आपुलिया स्वहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. खऱ्या अर्थाने ज्याच्याकडून हे पुण्याचं काम घडलं जातंय, परमार्थ घडला जातो, धर्माचा प्रसार घडला जातो, संतांचा विचाराचा प्रसार घडला जातो, परमार्थ भक्ती घडली जाते, त्याच्याविषयी संत तुकाराम महाराज बोलतात. त्याने हित साधलेलं आहे. बरोबर आहे की नाही? आपलं हित कशात आहे? आपण आयुष्यभर जरी नुसता संसार केला तरी त्यात हित आहे का आपलं? बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही नरदेह.
आपुल्या हिताचे न होती सायास, गृहदारा आस धनवित्त. आयुष्यभर जरी आपण प्रपंच केला ना, आयुष्यभर जरी आपण संसार केला ना, तरी हिताचं त्यात काहीच नाही. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपुले भार्या तर परक्याकडची. बंधू भगिनी सगळे स्वैरे आप्त इष्ट, संपत्तीची कुणी नसे या जगी आपुले धरी का तू धर्माची. म्हणून सद्गुरू लागी शरण जाई बा, नको करू माती जन्माची. देहाची माती होणारी 100% सत्य आहे, पण जन्माची माती होऊ नये असं जर वाटत असेल तर त्यासाठी गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करू त्या अर्जुना. ज्ञान अग्नी अशा प्रकारचं आहे की तुमच्या सगळ्या कर्माचं भस्म करायचं सामर्थ्य त्या ज्ञानाग्नीमध्ये आहे. आणि ते ज्ञानाग्नी आपल्याला प्राप्त होत असतंय संतांच्या कृपेने. म्हणून आज प्रत्येक माणसाकडून चांगल्या प्रकारची कर्म घडावी, चांगल्या प्रकारचा परमार्थ घडावा, चांगल्या प्रकारची भक्ती घडावी, आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, आपल्या आयुष्याचा उद्धार व्हावा, या हेतूने जर प्रत्येकाला राहायचं असेल तर त्यासाठी संतांनी साधनं दिलेलं आहे, त्यासाठी संतांनी शस्त्र दिलेलं आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आम्हा जीवींचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आणि याच्यात आपलं हित आहे. आपण जे काही सकाळ संध्याकाळ ग्रंथ वाचन करत असू, जे नामस्मरण करत असू, ज्याला तेवढी पण वेळ नाही आपला उद्योगधंदा करताना, काय कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, त्यातही देव पाहना. उद्योगधंदा करताना जरी आपण, व्यापार व्यवसाय करताना जरी आपण देवाचं नामस्मरण केलं तरी तो काळ आपला सार्थकी लागला जातो. हे महत्वाचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये दुसरं काय, बाकी सगळ्या गोष्टी आपोआप घडत असतात, बाकी सगळ्या गोष्टींची आपोआप प्राप्ती होत असते, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्यासाठी आपल्याला अट्टास करावा लागतो. परमार्थ करायचं म्हटल्यानंतर अट्टास करावा लागतो, भक्ती करायची म्हटल्यानंतर अट्टास करावा लागतो. दुर्गंध लांबून येतो, सुगंध जवळ घेऊन घ्यावा लागतो. आहे की नाही? दुर्गंध बघा ना, कुठंतरी लांबून वाऱ्याबरोबर हवेबरोबर येत असतो, पण सुगंध मात्र त्या मोगऱ्याच्या झाडाखाली जाऊन अगदी त्या मोगऱ्याचं फूल तोडून हातामध्ये घेऊन आणि नाकाजवळ आणल्यानंतर असं ज्या वेळेला कराल त्यावेळेला कुठे सुगंध येत असतो. तेच संतांना सांगायचं आहे. सुगंधी अगरबत्ती देवाला लावता लावता कधीतरी कर्माचा सुगंध दरवळेल याचाही विचार करा. देवाला तेही आवडतंय. एक वेळ आपली कॅपॅसिटी जर नसेल, एक वेळ जर आपली ऐपत नसेल ना, परिस्थिती जर आपली नसेल ना, तर हलक्या प्रतीची अगरबत्ती जरी देवाला लावली तरी देव मानून घेईल, जाणून घेईल, समजून घेईल. पण त्या ठिकाणी आपल्या कर्माचा सुगंध असा दरवळावा, आपल्या कर्माचा सुगंध असा दरवळावा की त्या ठिकाणी ते सुगंध घेण्यासाठी अनेकांनी एक आदर्शयुक्त म्हणून आपल्याकडे पाहायला पाहिजे. अशा प्रकारे आपण तो सुगंध त्या ठिकाणी घेतला पाहिजे. अर्थातच त्या प्रकारची कर्म केली पाहिजेत. त्यासाठी संघही महत्त्वाचा आहे. गंजलेल्या लोखंडाला जर चांगल्या लोखंडाचा संघ झाला किंवा चांगल्या लोखंडाला गंजलेल्या लोखंडाचा संघ झाला तर काय होतंय? वास्तविक गंजलेलं इथे चांगलं व्हायला पाहिजे, पण तसं न होता चांगलं गंजतंय. त्यात चांगल्या लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होऊन जातंय. त्याचप्रमाणे संतांचा संग जर झाला ना, सत्संग जर मिळाला ना, तर माणसाच्या आयुष्याचं सुद्धा सोनं होतंय, उद्धार होतो, परिवर्तन घडलं जातंय. म्हणून आपुल्या हिताचे न होती सायास. मनुष्य कशामध्ये अडकतोय? गृह दारा आस धनवित्त म्हणून मांडलेलं आहे. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जासील एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू भगिनी सगळे सोय रे, जे पण काय असेल सगळे सोय रे बंधू भगिनी. एवढंच नाही तर आपलं आयुष्य सुद्धा, 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार.
आणि म्हणूनच त्या मायेच्या जाळामध्ये अडकू नये यासाठी संतांनी सांगितलेलं आहे, नको नको मना गुंतू माया जाळी, काल आला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहिणा, सेजेची कामीना दूर आहे. तुका म्हणे तुला सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. संत अनेक जातीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आले, पण अनेक जातीच्या कार्याला आलेल्या संतांचा जर आपण विचार केला तर सर्वांनी सूत्र हे एकच दाखवलेलं आहे. सगळ्या संतांनी एकाच प्रकारच्या देवाची ओळख करून दिलेली आहे. तो एकच आहे, अनंत नामी आहे. नाम अनेक आहेत, निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे. नाम अनेक आहेत त्याला. कुठे त्याला सगुण ब्रह्म म्हटलं जातं, कुठे त्याला निर्गुण ब्रह्म म्हटलं जातं, त्याला कुठेतरी खम ब्रह्म म्हटलं जातंय, कुठेतरी चैतन्य ब्रह्म म्हटलं जाते, कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारची नावं अनेक आहेत, पण कार्य मात्र एकच आहे. माणसाच्या जाती अलग आहेत, प्रांत अलग आहेत, राहण्याचे ठिकाण अलग आहेत, वेगवेगळे आहेत, पण प्रत्येकाला प्रकाश देणारा सूर्य मात्र एकच आहे. तसं आपल्या जाती वेगळ्या असतील, आपले प्रांत वेगळे असतील, प्रत्येकाचे विचार वेगळे असतील, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं असेल, पण प्रत्येकाला सांभाळणारा देव हा एकच आहे. तो सर्वाघटी आहे. म्हणून डोळ्याचा आकार प्रत्येकाचा वेगळा आहे, डोळ्याचा रंग प्रत्येकाचा वेगळा आहे, पण डोळ्यातून दिसणारी वस्तू ही प्रत्येकाला एकच दिसते, आहे की नाही. आता मी घातलेला सदरा लाल रंगाचा आहे की नाही, सफेद आहे, पांढरा आहे, शुभ्र आहे, सर्वांना त्याच प्रकारचा दिसतो. डोळे वेगळे आहेत, रंग वेगळा आहे, डोळ्याचा आकार वेगळा आहे, पण डोळ्यातून दिसणारी वस्तू ही एकच दाखविली जाते. तो दाखवणारा देव आहे. कानातून येणारा शब्द, ऐकायला येणारा शब्द हा प्रत्येकाला एकाच प्रकारचा येत असतो, कारण ऐकणारा देव एक आहे, त्याची ओळख करून दिलेली आहे. श्रीराम जयराम सकळ म्हणती परिते, नेणती राम कैचा, राम तो त्रिकाळाचा पुत्र दशरथाचा, पण अनंत कालीचा आत्मा राम. श्रीरामासी राम ठाऊक असता का, शरण जाई वशिष्ठाशी. म्हणून तुका म्हणे राम तुझा तुझी ओळखून घेई, शोधुनी पायी ओळखून घेई, स्वानुभवी आणि सद्गुरु कृपे. त्या रामाची ओळख आपल्याला घ्यायची आहे. त्या श्रीराम प्रभूंच्या वचनावर तेवढा विश्वास पाहिजे आपला. ते ग्रंथ वाचत असताना, ते नामस्मरण करत असताना तेवढा विश्वास पाहिजे आपला, की हे वाचन केल्यानंतर, हे नामस्मरण केल्यानंतर मला ते समाधान प्राप्त होणारच, होईल का नाही अशी भूमिका नको, होणारच, मला ते समाधान प्राप्त होणारच. 16 वर्षाची असताना शबरी, वय वर्ष 16 वर्षाची असताना शबरी तिच्या गुरूंनी तिला सांगितलं की एक दिवस श्रीराम प्रभू तुझ्याकडे येणार आहेत ह्या रस्त्याने. किती वर्ष वाट पाहावी तिने, शबरीने वाट किती वर्ष पाहावी. वय वर्ष 80 झालं तिचं, 64 वर्ष वाट पाहिली. किती? 64 वर्षे. बरं, ज्यावेळी गुरूंनी सांगितलं की एक दिवस ह्या रस्त्यामध्ये श्रीराम प्रभू येणार आहेत, गुरूंना विचारलं, माऊली मी ओळखायचं कसं? जे पहिले येतील ते श्रीराम प्रभू असतील. म्हणजे बोलण्यामध्ये सामर्थ्य पण तेवढं बरं का. पहिले येतील ते श्रीराम प्रभू असतील, सामर्थ्य तेवढं. आणि 64 वर्षानंतर जे पहिले आले ते श्रीराम प्रभू आले. एवढा विश्वास पाहिजे, वाट पाहायचा एवढा विश्वास पाहिजे. आपल्याला तात्काळ ठेवलेला आहे, तात्काळ. तुम्ही ग्रंथ श्रवणे करा, तुम्ही नामस्मरणे करा, देवावर विश्वास ठेवून तुम्ही धर्माचा प्रसार करा, संतांच्या विचाराचा प्रचार करा. त्याच वेळेला समाधान आहे, त्याच वेळेला सुख आहे, त्याच वेळेला त्या प्रकारची प्राप्ती मिळणार आहे आपल्याला. आणि हे जीवनाचं सूत्र आहे. म्हणून अवचिता निदान लागलेसे हाती, भोगावी विपत्ती गर्भवास. अवचिता लागलेला आहे, पाप पुण्य समकृत हा मग नरयोनिषु येते. हा नरदेव तुम्हा आम्हाला कशा प्रकारे मिळालेला आहे? एका राजवाड्यामध्ये राजाने दवंडी केली की मला कावळ्याची गरज आहे, मला कावळा पाहिजे. जो कोणी मला कावळा आणून देईल त्याला
काहीतरी त्याने पारितोषिक ठरवलं, काहीतरी बक्षीस ठेवली, मोठी बक्षीस ठेवली. आता राजा म्हटल्यानंतर मोठीच बक्षीस ठेवणार, आहे की नाही? आपलं पण तसंच असतं. आपल्या काकाला जर मिठाई द्यायची असेल ना, तर आपण काय करतो? लाडू, त्याच्यामध्ये खाजे, त्याच्यानंतर अजून काय असते ते लाडू, खाजे, मेसूर, आहे की नाही? काकाला द्यायची, आत्याला द्यायची, मावशीला द्यायची आहे की नाही? पण मोठी कोणाला तरी द्यायची असेल तर असू द्या. आता राजाची बक्षीस आहे ती मोठीच असणार. एक जण असाच गेलेला हो नदीवर आंघोळ करायला. आंघोळ करता करता त्याने एक डुबकी मारली आणि वरती हात केले असे, कावळाच नाही हवा त्याच्या हातामध्ये. अवचिता निदान सापडले हाती. आता त्यांनी विचार केला की एक तर मिळालाय, है की ना? पारितोषिक तर नक्कीच आहे, पण 2 मिळाले तर डबल मिळेल. म्हणून त्याने काय केलं, तो आपला बगलेमध्ये ठेवला, काकेमध्ये, आणि दुसरा पकडायच्या उद्देशाने परत टाळी वाजवली. होता तो पण गेला. माणसाचं असंच झालंय, है की नाही? नरदेह मिळालेला आहे, अवचिता निदान लागलेसे हाती. अवचिता निदान आपल्याला आयुष्य सापडलेलं आहे, मिळालेलं आहे. उद्या असू याची गॅरंटी आहे? अहो, आता तर 101 काय आजार निघालेले आहेत. कशा कशा प्रकारे माणसं जात आहेत. कोरोनाने तर खूप काही शिकवलं आपल्याला. सगळे गेले, गरीब गेले, श्रीमंत गेले, है की नाही? अशिक्षित गेले, सुशिक्षितही गेले, नास्तिक गेले आणि परमार्थिकही गेले. बरोबर आहे की नाही? सगळे गेले. आणि एवढं मोठं संकट येऊनही आज आपण व्यवस्थित आहोत ना? व्यवस्थित. मग एक विचार आपण केला पाहिजे की अरे एवढे सगळे गेले, आपल्या जवळचे गेले, काही आपल्या घरातले गेले, काहींच्या. ईश्वर सत्ते पुढे इलाज नाही. जी वेळ आलेली आहे तिथे आपण काही बदल करू शकत नाही. झालं ते झालं ते होऊन गेलं. पण आता आपण एक बोध घ्यावा, तर एवढ्या मोठ्या संकटातून जर देवाने मला वाचवलेलं आहे ना, तर मला माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि ते काहीतरी करावं, काहीतरी घडावं म्हणून देवाने मला ठेवलेलं आहे. भांडणं करायला नाही बरं का, वादविवाद करायला नाही बरं का. काय करण्यासाठी? काहीतरी चांगला धर्माचा प्रसार, काहीतरी संतांच्या विचारांचा प्रसार, परमार्थ भक्ती, देवाचं नामस्मरण, देवपूजा. तुम्ही कोणत्याही परमार्थात असू द्या ना. ज्या देवाची प्रचिती तुम्हाला आली असेल त्या देवाचं पूजन करा. ज्या ग्रंथाची प्रचिती आली असेल त्या ग्रंथाचं वाचन करा. जे नामस्मरण तुम्हाला श्री गुरूंच्या कृपेने प्राप्त झालं असेल ते नामस्मरण तुम्ही त्याचं जप करा, ते नामस्मरण करा, त्याच्यातून तुम्हाला प्राप्ती होईल. पण करा, केलंच पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने अवचिता निदान लागलेसे हाती, अन्यथा जर नाही झालं तर भोगावी विपत्ती गर्भवास. आणि ते मांडलेलं आहे पुढे. जगद्गुरु तुकाराम महाराज पुढे काय म्हणतात? यावे जावे पुढे ऐसेची कारण, भोगावे पतन नरकवास. म्हणून काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे माणसाने राहिलं पाहिजे हा अभ्यास आयुष्यामध्ये केलं पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना, आपल्या आयुष्यामध्ये हे जीवन जगत असताना, आपल्या संसार प्रपंचामध्ये कार्य करत असताना सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आपली आहे, या सृष्टीमध्ये ज्यांच्या गुणे आपण आलो, ज्यांच्या गुणे मोठे झालो, ज्यांच्या गुणे जाणते झालो, ज्यांनी आपल्याला आपला सांभाळ केला, त्या आई वडिलांचा सर्वप्रथम विचार करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या आई वडिलांचा सर्वप्रथम सांभाळ करणं हे आपलं कर्तव्य आहे. एका वृद्धाश्रमामध्ये गेलो होतो. त्या वृद्धाश्रमाच्या बाहेर असं मस्त लिहिलं होतं. तिथे झाडं होती खूप. झाडाचा पाळा, तर आपल्याला माहिती आहे झाड आहेत म्हटल्यानंतर पाळा पडतोय खाली, आणि तो पाळा असा पडलेला. पण तिथे काय लिहिलं होतं माहिती आहे का? झाडाच्या सुकलेल्या पानांवर जरा हळू पाय द्या, कारण काल हिरवी असताना तीच तुम्हाला सावली देत होती. आज वाटत असेल एखाद्याला की माझे वडील अशिक्षित आहेत, पण त्याला सांगायलाही लाज वाटली पाहिजे.
अशिक्षित आहेत असं न सांगता, अरे त्यांना शाळेचा अभ्यास नाही करता आला पण जीवनाचा अभ्यास करता आला म्हणून तर तुला शिकवलं ना. जीवनाचा अभ्यास त्यांनी केला होता म्हणून तर ते तुला मोठं केलं ना. त्यांनी जाणतं झाला ना, तू अगदी सगळं काही कार्य करायला लागला ना. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यात जर सगळ्यात महत्त्वाचं स्थान जर असेल, सगळ्यात महत्त्वाचं अगदी जर पाहायला गेलं आपल्याला सगळ्यात मोठा आधार जर असेल तर आपल्या वडिलांचा. खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यावेळेला आपण मृत्यूच्या समयी त्या ठिकाणी सूचना देतानाही त्या ठिकाणी बोललो गेलो की आईचा विचार केला जातो आयुष्यामध्ये, आईचे गुणगान गायले जातात आयुष्यामध्ये, पण बापाचा मात्र विचार वेगळाच राहतोय. सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर असेल आपल्या प्रगतीमध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, तर तो सगळ्यात मोठा वाटा बापाच असतो. ज्या वेळेला एखाद्या मुलीला पाहुणे पाहायला येतात त्यावेळेला त्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. त्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू आले की त्या आईच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येत असतात. का तर माझी मुलगी आता मोठी झालेली आहे, इथपर्यंत मी वाढवलेली आहे, तिचं संगोपन केलेलं आहे, तिच्या मौज हौस गरजा सगळ्या काही पूर्ण केलेल्या आहेत आणि एवढी मोठी वाढवलेली मुलगी मी आता दुसऱ्याच्या ताब्यात देणार आहे. त्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू येतात, त्या आईच्या डोळ्यातून अश्रू येतात. सांगा आता यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून वडिलांच्या डोळ्यात अश्रू येत नसतील का हो? पण आणत नाही. ती मुलगी हळद लावायला पाटावर बसल्यानंतर सगळे रडत असतात. ती मुलगी डोळ्यातून अश्रू आणत असते, तिच्या काकी तिचे काका सगळे रडत असतात. बापालाही खूप रडू येत असतो पण तो आतल्यात साठवत असतो. त्या मुलीला निरोप देताना घरातले, शेजारचे, गावातले नातेवाईक सगळे रडत असतात. पण अशा अवस्थेत सुद्धा तो बाप साठवत असतो सगळं काही, कारण त्याला सगळ्यांकडे पाहायचं असते, सगळ्यांची व्यवस्था करायची असते, सगळं काही नीटनेटकं व्यवस्थितरित्या करून, सगळ्यांचा पाहुणचार करून, सगळ्यांचा मानपान करून आणि कार्य यशस्वी करायचं असतंय म्हणून सगळं साठवत असतो तो. पण एकदा त्या मुलीला निरोप दिला ना की मग एखाद्या कोपऱ्यात जाऊन आतापर्यंत साठवलेलं सगळं 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 मग मात्र त्याला थांबवायला कोणी नसतंय. खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जर असेल, सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला आधार जर असेल तर आपल्या वडिलांचा. म्हणून मुख्य म्हणजे आईवडिलांची सेवा आपल्याकडून घडावी हा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. आणि परमार्थ भक्ती जर आपल्याकडून घडत असेल तर निश्चित आपल्या जीवनाचा उद्धार होईल, आपल्या आयुष्याचा उद्धार होईल. खऱ्या अर्थाने या ठिकाणी कैलासवासी नारायण मंगल टेंभे यांच्या उत्तर कार्यप्रित्यर्थ या ठिकाणी जी प्रवचन सेवा करायला मिळाली, आपल्या सगळ्यांचं दर्शन या ठिकाणी झालं, हे मी माझं भाग्य समजतोय. आणि कैलासवासी नारायण मंगल टेंभे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या बाबांच्या जाण्याने टेंभे परिवारावर एक मोठं दुःखाचं सावट पसरलेलं आहे. ते दुःख सहन करण्यासाठी ईश्वर त्यांना सामर्थ्य देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थ मंडळी, पाहुणे मंडळी, आप्तेष्ट व मित्रमंडळी आपल्या सर्वांच्या तर्फे बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल 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 कुंडलिका उर्देव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.